उपचार केले गेलेत आणि त्या उपचाराच्या बदल्यात राज्य सरकारकडनं त्या हॉस्पिटलला देयक अदा केलीत किंवा पैसे अदा केलेत, त्याचा 2012 पासूनचा पुढचा तपशील त्या ठिकाणी तिथं देण्यात आलेला आहे. ती कागद आला का तुमच्या सगळ्याच्या हातात? सगळ्या पत्रकाराच्या हातात आलाय? आल्यावर सांगा की. सर्वप्रथम या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार कैलासदादा, सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजयदादा दुधगावकर साहेब, सन्माननीय जगदाळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मसूदभाई, सन्माननीय माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर, सतीशजी सोमानी आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की मी त्या दिवशी जे काही सभेत बोललो ते माहितीच्या अधिकाराखाली तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्याच्या बाबतीत माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारे त्या हॉस्पिटलनं महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 2012ला 24 पेशंटवर 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि 2,50,750 रुपये राज्य सरकारकडनं घेतले गेले. 2013ला 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा अजून काय म्हणते ती क्रिया किंवा थेरपी जे काय केलं गेलंय ते त्याच्या बदल्यात 10,13,500 रुपये त्याच्याकडनं घेतले गेले राज्य सरकारकडनं. आणि 2014ला 9 पेशंटवर 80 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपी हे केलं गेलं आणि त्याच्यातनं 11,32,500 रुपये घेतले गेले त्या वर्षात. माझं म्हणणं हे आहे की त्यांचेच पुत्र दावा करत होते की आम्ही मोफत इथले पेशंट त्या हॉस्पिटलला नेतो आणि मोफत उपचार करतो. तर माझा माहितीच्या अधिकारातनं जो खुलासा झाला त्याच्यात त्यांचा पहिला भांडाफोड झालाय की त्यांनी मोफत उपचार रुग्णावर केलेले नाहीत. प्रत्येक रुग्णाचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड त्या ठिकाणी घ्यायचे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी त्याचं प्रपोजल पाठवायचं, तोपर्यंत त्या पेशंटला 10-10, 15-15 दिवस ताटकळत ठेवायचं. जेव्हा राज्य सरकारकडनं त्याला मंजुरी यायची त्याच वेळेस या लोकांनी त्या लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत. आणि माझा मूळ मुद्दा हा आहे की ज्या 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपीज केल्यात ते जाहीर करावं. समजा रुग्णावर उपचार केलं ते जाहीर करण्यात काय कारण, म्हणजे अडचण काय असायचं कारण आहे? कारण आम्हाला ह्याच्यात शंका येते की तुम्ही नुसतं बोगस पद्धतीच्या तपासण्या केलेल्या किंवा शस्त्रक्रिया केलेल्या दाखवल्या गेल्यात आणि त्याच्यापोटी राज्य सरकारकडनं बिलं उचलली गेलेत. कारण 2013ला 16 पेशंटवर 138 आणि 2014ला 9 पेशंटवर 80. मला वाटतं हा आकडा संशयास्पद आहे आणि म्हणून ही कोण पेशंट आहेत, काय काय शस्त्रक्रिया केल्यात ती सांगावं आणि पहिल्यांदा कबूल करावं, त्यांचं वाक्य मागं घ्यावं की आम्ही संबंधित पेशंटवर मोफत उपचार केलेत. हा माझा पहिला मुद्दा जो आहे, मला वाटतं ह्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलंय. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं म्हणणं असं आहे की मेडिकल कॉलेज इथं मंजूर असलेला काय पुरावा आहे तुमच्याकडं? मला सांगा, कुठलंही राज्य सरकार, त्यावेळेस पद्मसिंह पाटील मंत्रिमंडळात मंत्री होते, कुठलंही राज्य सरकार एखादं मेडिकल कॉलेज केव्हा मंजूर करतं? त्याचा प्रस्ताव जावा लागत असेल ना आधी की बाबा आम्हाला हे मेडिकल कॉलेज अमुक अमुक ठिकाणी करायचंय. मग त्यावेळेस मंत्री असणारे पद्मसिंह पाटील जर धाराशिवमधनं निवडून येत असतील तर धाराशिव जागेचा प्रस्ताव देणं अपेक्षित होतं त्या मेडिकल कॉलेजसाठी. पण धाराशिवच्या लोकांवर अन्याय करून, धाराशिवच्या लोकांना तोंडाला पानं पुसून, धाराशिवला गरज असताना मुंबईतल्या नेरूळ या ठिकाणच्या जागेचा प्रस्ताव मेडिकल कॉलेजसाठी का दिला गेला 1983ला? तुम्ही मंत्री आहेत, मंत्रिमंडळातले सदस्य आहेत, तुमचा अधिकार आहे, तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विचार करणं अपेक्षित होतं. असं असताना तुम्ही नेरूळचा प्रस्ताव का दिला? आणि तुम्ही प्रस्ताव दिल्यावरच राज्य सरकारनं मंजुरी दिली असेल ना? राज्य सरकार आलं तुम्हाला मुंबईतच घ्या म्हणून मागं लागलं होतं.
काय बी करा मुंबईतच घ्या असं म्हणून मागं लागलं होतं का? आणि मला वाटतंय हे पहिला सगळ्यात मोठा गोंधळ त्या ठिकाणी घातला गेलाय की कॉलेज धाराशिवला न करता मुंबईच्या नेरूळ या ठिकाणी केलं गेलं. तिथं ते रिसर्च हॉस्पिटल नावानं आता मोठं हॉस्पिटल काढलं गेलंय. माझा सर्वसामान्य नागरिकाला हा प्रश्न आहे की धाराशिवला त्या दवाखान्याची गरज अधिकची होती का नेरूळ मुंबईतल्या लोकांना अधिकची होती का? धाराशिव भाग सदन आहे का मुंबईपेक्षा? धाराशिव मधल्या लोकांना इलाज करायचा असेल तर इथं भरपूर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? मला वाटतं हा सवाल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हा ट्रस्ट जो रजिस्टर्ड झालाय तेरणा नगरला. या ट्रस्टचं काय उद्देश आहे ह्याची कॉपी मी तुम्हाला देतो की ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करणं, शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आणणं, त्याचे प्रयोग करणं आणि शेतकऱ्याची उन्नती साधणं. काय तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं शेतकऱ्याची उन्नती साधली आणि मेडिकल फॅसिलिटी ग्रामीण भागात तयार करा म्हणते. मग नेरूळ मुंबई मधला भाग हा काही ग्रामीण भाग आहे का? मग तिकडं का कॉलेज केलं गेलं? धाराशिवमध्ये 83ला कॉलेज झालं असतं, धाराशिवला हॉस्पिटल झालं असतं तर त्याचा लाभ त्याचा फायदा धाराशिवच्या लोकांना झाला नसता का? आपण धाराशिवचे मंत्री म्हणून आमदार म्हणून त्यावेळेस आपल्याला वाटलं नाही का की बाबा आपण मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव देत असताना धाराशिवचा द्यावा, नेरूळचाच का द्यावा वाटला, तिथंच का मंजूर करून घ्यावं वाटलं? मला वाटतं ह्या प्रश्नाची उकल पण त्यांनी करणं क्रमप्राप्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जी पहिली ट्रस्ट डीड आहे त्याच्यामधलं जे संचालक मंडळ आहे ते तेरणा कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे तेच त्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी होतं. मग हळूहळू जसं जसं तेरणा कारखान्याचे डायरेक्टर हटवून आजीवन सदस्य पद्मसिंह पाटील, आजीवन सदस्य राणा पाटील, आजीवन सदस्य मल्हार पाटील हे का आजीवन सदस्य केले गेले? एकाच कुटुंबातले का आजीवन केले गेले? आणि बाकीचे तेरणा कारखान्याचं जे संचालक मंडळ होतं ते एक 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 करून हटवलं का गेलं? मला वाटतंय हा त्याच्या पाठीमागचा मूळ प्रश्न आहे. याचा अर्थच एक आहे की तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जी की शेतकऱ्याच्या मालकीची होती, तेरणा कारखान्याच्या मालकीची होती, सभासदाच्या मालकीची होती, ती डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाने हडपली आणि हडपलेल्या ट्रस्टवर हडपलेलं मेडिकल कॉलेज धाराशिवला प्रस्ताव न देता नेरूळ या ठिकाणी प्रस्ताव दिला आणि तिथं केलं गेलं. मला वाटतंय हा त्याच्या पाठीमाग मधला मूळ प्रश्न आहे, मूळ गाभ आहे. आणि काल जे वल्गना केल्या गेल्या, धमक्या देण्यात आल्या, बघून घेऊ करून घेऊ, तुमचा प्रताप माहिती आहे, तुमचं वक्तव्य माहिती आहे, तुमची कृती माहिती आहे, तुमचा नीचपणा माहिती आहे, सगळंच माहिती आहे मला. ज्या दिवशी पवनराजे साहेब गेले त्या दिवशी जीव हातावर ठेवून मी बाहेर पडलेलो आहे की आपलं काही जरी झालं तर ह्या नीच वृत्तीच्या लोकांना राजकारणातनं तडीपार केल्याशिवाय हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही अशी शपथ घेऊन मी बाहेर पडलेलो आहे. त्याच्यामुळे असल्या पोकळ धमक्याला घाबरणारा ओमराजे अजिबात नाहीये आणि ह्या धमक्या तुमच्या पुढे साठवून ठेवा. आणि मला राणा पाटलाला प्रश्न विचारायचा आहे की ते तुम्ही बाळ बाळ म्हणता, मला वाटतंय पप्पाच्या लाडक्यानं बाळानं कलेक्टर ऑफिसला काय केलं होतं हे जी आठवण मला वाटतंय परत एकदा त्यांना करून द्यावी लागेल. आणि तुमच्या माहितीसाठी ही मंडळी किती खोटी आहेत. ज्या दिवशी कलेक्टर ऑफिसला शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्ज करा आणि प्रशासनाकडनं पंचनाम्याच्या प्रति विम्याच्या घेऊन जा, त्या पंचनाम्याच्या प्रति प्रशासनाकडे नव्हत्या, त्या पंचनाम्याच्या प्रति विमा कंपनीकडेच होत्या. आज त्या घटनेला 1.5 वर्ष झालंय, अजून पंचनाम्याच्या प्रति प्रशासनाकडे आल्या नाहीत. मग राणा पाटील दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याला अर्ज करून नेमक्या कुणाकडनं पंचनाम्याच्या प्रति घेण्याबाबत आवाहन करत होते. आणि माझी चीड आणि माझा राग तोच होता की तुम्ही खोटं सांगून शेतकऱ्याची दिशाभूल करून शेतकऱ्याला एकतर विमा मिळाला नाही आणि फक्त श्रेय घेण्यासाठी दाखवण्यासाठी की पांढऱ्याची कागद काळी करा म्हणून तुम्ही जे आवाहन करताय ते अतिशय चुकीचं आहे. म्हणून माझा त्या दिवशी त्रागा झाला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलत होतो. ह्यांचं तोंड खुपसायचं काही कारण नव्हतं, तोंड खुपसल्यामुळे मला प्रत्युत्तर द्यावं लागलं.
आणि आज मला तुम्हाला त्याची आठवण एवढ्यासाठीच करून द्यायची की आज तागायत त्या पंचनाम्याच्या प्रती प्रशासनाकडेच आल्या नाहीत. शेतकऱ्यालाच मिळायचं तर सोडून द्या, ही त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती. पुढे त्यांनी असा दावा केला. आता मला सगळ्या पत्रकारांना विचारायचंय की रेल्वेचा विभाग राज्य सरकारकडे खाताय का? रेल्वे मंत्री असते का राज्य सरकारमध्ये? आहे का तशी काही सोय? मग मला तुम्हाला प्रश्न आहे की 2014ला नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की आम्ही सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्ग करू. 2014 ते 19 मोदीजींचं सरकार होतं. 14 ते 19 त्यांनाच पाठिंबा देणारा खासदार होता. मग अशा परिस्थितीत 14 ते 19 मध्ये 1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण का झालं नाही? त्यावेळेस तर त्यांचंच सरकार होतं, सर्व काही त्यांचंच होतं. मग 1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण का झालं नाही? पण 19 ते 24 मध्ये ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर ओमराजेनं संसदेत मागणी केली. ओमराजेनं रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा केला. ओमराजेनं जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग घेतल्या रेल्वेच्या आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्याच्या. त्याच्या प्रोसिडिंग माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी काय कारवाई करायची, आपला ऍक्शन प्लॅन काय पाहिजे, आपला टाइम बाउंड प्रोग्राम काय पाहिजे, ह्याचा सगळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी त्या प्रोसिडिंगमध्ये आहेत. त्या प्रोसिडिंगच्या कॉपी सुद्धा मी सगळ्या पत्रकारांना देणार आहे. आणि मी केलेल्या कारवाईच्या नंतर, मी केलेल्या पाठपुराव्याच्या नंतर ह्या जमिनीच्या अधिग्रहणाला गती आली. ह्या कामाचं टेंडर फ्लॅश झालं. मला वाटतं हे सगळं झाल्याच्या नंतर जर ही मंडळी असं म्हणत असतील की ह्या कामात खासदाराचं काही श्रेय नाही, तर मला वाटतं त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा करावा तेवढा कौतुक कमी आहे. आज ह्या पद्धतीनं नाकातल्या नाकात बोलायचं, शुद्ध बोलायचं आणि आपण फार सत्यवादी, सत्यवचनी, फार सुसंस्कृत माणसं आहेत असं दाखवायचं. मला वाटतं ह्यांचा संस्कार स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपीमध्ये पद्मसिंह पाटील क्रमांक 1 चे आरोपी आहेत, जिने या हत्येची सुपारी दिली. क्रमांक 2 थोर समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुद्धा हत्येची सुपारी दिली म्हणून ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. इतकं संस्कारी कुटुंब आहे. मला वाटतं या संस्कारी कुटुंबाचे किती पाडे वाचावे आणि काय ह्यांच्या संस्काराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा ते जे म्हणतायत ना, पहिल्यांदा आपल्या कुटुंबात काय काय परिस्थिती आहे ह्याचं आधी आकलन करावं. आणि जसं आपण दुसऱ्याला गर्वित इशारा देता तसं आपल्या कुटुंबाच्या बाबतीतही बऱ्याचशा गोष्टी ओमराजेकडे बी आहेत. फक्त ओमराजेनं संस्कृतीचा भाग म्हणूनच गप्पा असलाय. कारण माझं तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा त्या ठिकाणी राहणार नाही. हे सुद्धा आवर्जून मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचंय. आज कालचा हात रागा का झाला हे काय मला कळालं नाही. मला वाटतं राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा पद्मसिंह पाटील कुटुंबाचा जीव त्या ट्रस्टमध्ये आहे काय की ट्रस्टला बोललो की बोललो अशी काय वायबल होते, अशी काय तळपायची आग मस्तकाला जाती. मला वाटतं काल आपण पाहिलंय त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. एखादा माणूस पराभव समोर दिसल्याच्या नंतर मला वाटतंय त्याचं वर्तन अशा पद्धतीचं होतं. पराभव दिसलाय, लाखो रुपये कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा आता आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागतंय. ह्या उद्विग्नतेनं आलेलं कालची प्रेस कॉन्फरन्स आहे. कारण मला आठवत नाही इतक्या तडकाफडकी एखाद्या गोष्टीवर राणा पाटलांनी प्रेस घेतलेली आणि इतक्या म्हणजे हताश भावनेतनं, नैराश्याच्या भावनेतनं, उद्विग्नतेच्या भावनेतनं मला आठवत नाही कुठली प्रेस घेतलेली. आणि म्हणून मला त्यांना खडा सवाल आहे. मी ट्रस्टच्या प्रॉपर्टीज सुद्धा आणल्यात सगळ्या. कोपर, खैरणे, नेरूळ ह्या ठिकाणी प्रॉपर्टी का घेतल्या गेल्या त्याचं डिटेल सुद्धा माझ्याकडे आहे की ट्रस्टच्या नावानं काय काय प्रॉपर्टीज आहेत आणि किती किती प्रॉपर्टीज आहेत. जी मंडळी म्हणतात की आम्ही फार सत्यवादी आहेत, सत्यवचनी आहेत, आम्ही फार खरं बोलतो, मला त्यांना माझा खडा सवाल आहे की तुम्ही ह्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहे म्हणून हे ऍफिडेव्हिटमध्ये का टाकलं नाही आजीवन आहेत म्हणून? मला दाखवा जरा कुठे एखादी ओळ असेल तर. आणि राणा पाटलांकडे एक सुद्धा 4 चाकी गाडी नाही. मग 4-4 कोटीच्या 55-11 नंबरच्या गाड्या नेमक्या कुठून आल्या? का आभाळातून पडल्या? का ट्रस्टच्या नावानं आहेत? कुणाच्या नावानं आहेत नेमक्या? आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर आचारसंहितेमध्ये 55-11 नंबरची गाडी जी की ट्रस्टच्या नावानं असेल, मला वाटते पहिल्यांदा खुलासा करावा. माझ्याकडे दावा आहे 30 ते 35 55-11 नंबरच्या गाड्या आहेत. मग ह्या नेमक्या कुणाच्या मालकीच्या आहेत का त्या आदंतरी आहेत? मला वाटतं ह्याचा विचार करावा. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना ईडीची, सीबीआयची, हाणलेल्या गबाळाची भीती आहे ती मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन वॉशिंग मशीनमध्ये धुवून त्या ठिकाणी स्वच्छ व्हायचा प्रामाणिक प्रयत्न करते. मला वाटतं ह्या मंडळींनी सुद्धा
35-40 वर्ष ज्या पवार साहेबांनी ह्यांना कायमस्वरूपी मंत्रिमंडळात अनेकदा मंत्री म्हणून घेतलं, त्या पवार साहेबांशी गद्दारी करून एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणारी ही मंडळी आहेत. आणि त्या मंडळींनी का केला प्रवेश? कारण दिलं विकासाचं. आणि विकासाच्या बाबतीत जिल्ह्याची अवस्था तर आपल्या सगळ्याला माहिती आहे. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत, मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत धाराशिव 3ऱ्या नंबरला, आणि श्रीमंत खासदाराच्या यादीत मला वाटतं जेव्हा त्यांनी 2009ची निवडणूक लढवली पद्मसिंह पाटलांनी, त्यावेळेस मात्र ते श्रीमंत खासदाराच्या यादीत येतात. मग नेमका विकास कुणाचा झालाय हे कळण्या इतकी जनता सुज्ञ आहे. आणि आता मला असं कळालं की आजच्या लोकसत्ता एडिशनलाच बातमी आहे, सगळ्यात सुवर्ण संपन्न महिला उमेदवार, म्हणजे इतकं सोनं कुठल्या महिलेकडे नाही. काय शेतकऱ्याच्या महिलेची अवस्था आहे हो आज, पडलेल्या भावामुळं आणि उत्पादन खर्चात येणाऱ्या दुप्पट खर्चामुळं शेतकऱ्याच्या माझ्या एका सुद्धा भगिनीकडे आज सोन्याची परिस्थिती जर असे असेल तर तिचं सगळंचं सगळं सोनं कुठल्या ना कुठल्या बँकेकडे तारण आहे आणि ते कर्ज न फेडू शकल्यामुळं ते सोनं त्या ठिकाणी मोडावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये महिला शक्तीचा जागर करून जो काही त्या ठिकाणी एक आभास निर्माण केला जातोय, त्याच माझ्या भगिनीकडं जर 3 किलो 3.5 किलोच्या पुढे सोनं असेल तर नेमकं सदन कोण झालंय, सुवर्ण संपन्न कोण झालंय? मला ह्याच्या बाबतीत आपण सुद्धा विवेचन करणं गरजेचं आहे. ह्यांच्या फॅमिलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या सगळ्या बाबीचा विचार आपण करावा. ह्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रॉपर्टीज, ह्याचा जी ट्रस्टचा मूळ उद्देश होता ते ग्रामीण भागात करण्यासाठी होता, ह्या भागात तेरणा नगर भागात करण्यासाठी होता, डोकी भागात करण्यासाठी होता. मग प्रॉपर्टीज कोपर, खैरणे, नेरळ ह्या ठिकाणी का घेतल्या गेल्या? ह्याचं प्रश्नाचं उत्तर देणे अपेक्षित वाटत नाही का? मला वाटतं हा सवाल माझा त्यांना आहे. शेवटी खरं ते खरं असतंय, खोटं ते खोटं असतंय. आणि सगळ्यात महत्वाचं आपण संत गोरोबा काकाच्या भूमीत राहतो आणि संत गोरोबा काकाच्या भूमीतलं जे थापटणं आहे ते खोट्यानं वागणाऱ्या, अनितीनं वागणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडल्याशिवाय राहत नाही. मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. माझं कर्म जर चांगलं असेल तर आई तुळजाभवानी मला त्या ठिकाणी निश्चितपणे यश येईल आणि ज्यांचं कर्म जसं आहे तशा पद्धतीनं निश्चितपणे परमेश्वर सुद्धा त्यांना त्या पद्धतीचेच कर्माची फळं भोगायला लावेल. तुम्ही जो आरोप केलेला आहे 18 कोटी रुपयाचा, त्या अनुषंगाने त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगानं जे मला त्या ठिकाणी खुलासा मागवला आहे, त्या निवडणूक आयोगाला मी इतकंच म्हणलं की रॅलीला 500 रुपये देऊन माणसं आणणं हा आचारसंहितेचा भंग नाही वाटतं. लोकांना आमिष दाखवून रॅलीत आणणं, 500 हजेरीनं माणसं रॅलीत आणणं हा आचारसंहितेचा भंग नाही. पण माहितीच्या अधिकारामध्ये मिळवलेल्या माहितीत तुम्ही एकीकडे सांगितलं की आम्ही मोफत ऑपरेशन करतो आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडनं तुम्ही 18 कोटी नाही, 18 कोटी सगळी रक्कमच सांगतो, 18,23,71,248 रुपये. आणि ही माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती मला 15/2/2023 रोजी मला प्राप्त झालेल्या आहे टपालानं. आता ही माहिती जर खोटी असेल तर माझ्यावर काय कारवाई व्हायची ती होईल. आणि ही माहिती जर खरी असेल तर त्यांचा दावा जो आहे की आम्ही मोफत उपचार करतो, पहिल्यांदा तो मागं घ्यावा. कारण इथल्या गोरगरीब जनतेचं लुबाडलेला पैसा पद्मसिंह पाटील कुटुंबाने ट्रस्टच्या रूपानं हडप केला. इथल्या जनतेचं हक्काचं मेडिकल कॉलेज जे की धाराशिवला त्यांनी करणं अपेक्षित होतं, त्याचा प्रस्ताव नेरूळमधून दिला गेला आणि नेरूळला केलं गेलं. हा त्यांचा मोठा गुन्हा आहे. आणि इथल्या लोकांचं रक्त शोषायचं काम, शोषून घ्यायचं, इथली लोक कायमस्वरूपी दारिद्र्यात ठेवायची, आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊ द्यायचे नाहीत. का तर निवडणूक आल्याच्या नंतर आपल्या 500 रुपये मागं, आपल्या 1000 रुपये मागं ह्या लोकांनी पळत यावं ना आपल्याला मतदान करावं. ह्या नीच मानसिकतेतनं इथल्या लोकांना जाणीवपूर्वक दारिद्र्यात ठेवल्या गेलेला इथल्या पूर्वीच्या नेतृत्वाचा हा प्रकार आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला 4 ओळीचं पत्र दिलंय की संबंधित माहिती ही मी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेली आहे आणि त्या अधिकाराच्या आधारेच मी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. त्या माहितीच्या अधिकारात आलेल्या माहितीच्या आधारेच मी बोललेलो आहे. आणि हे जर बोललेलं काय असेल तर माहितीच्या अधिकारात ज्यांनी काय उत्तर दिलं असेल हे खरं आहे का खोटं आहे हे राज्य सरकारनं सिद्ध करावं. अरे मी तुम्हाला सांगितलं की ओमराजे जीवावर उदारून बाहेर पडलाय म्हणावं.
पण तुमच्या बी कुटुंबाचे अनेक कारनामे आहेत म्हणा, अख्ख्या कुटुंबाचे ते बी आहेत म्हणा तयार माझ्याकडे, बघू म्हणा पुन्हा. माझं हो का तसल्या धमक्या द्यायच्या नाहीत, काय असेल ना सांगायचं जाहीर. मग एकीकडे सांगायचं आपण लय स्वच्छ आहेत, आपण लय चांगले आहेत, आम्हालाही माहिती ना तुमचे कर्मकलाप सगळेच. कशाला मला सांगाल आम्ही बी तुम्ही संस्कृतीचं आव्हानता ना. आणि मला तुम्हाला विचारायचंय, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकारणात आड येणाऱ्या स्वतःच्या सख्या चुलत भावाचं त्या ठिकाणी खून करणारी माणसं, स्वतःच्या वहिनीचं कुंकू पुसणारी माणसं हळदी कुंकाच्या गोष्टी करतेत, काय म्हणजे काय ह्यांची नीतिमत्ता असेल. मला वाटतं ह्यांचा विचार न केलेला बरा. आणि त्याच्यामुळे जीव हातावर ठेवून ओमराजे बाहेर पडलाय. असल्या पोकळ धमक्याला ओमराजे घाबरत नाही. आणि कसं आहे, मी मगाशीच म्हणलं कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. माझे कर्म चांगले असतील तर निश्चित मला फळ चांगलं मिळेल. काल त्यांनी जे पेशंटची यादी दिली, 1,00,000 पेशंटवर उपचार केले म्हणून दिली, आणि तुमच्याकडची जी यादी आहे त्याच्यात फक्त 4,000. माझ्याकडची यादी नाही, माहितीच्या अधिकाराखाली आलेली माहिती आहे आरोग्य विभागाची. म्हणजे मग ही नाही 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 नाही, कोणतं खरं? मला काय म्हणायचंय, आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनी माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती आहे. ती जर खोटी असेल तर मग सरकार खोटं बोलतंय का? त्यांनी काल आता मला सांगा, तेरणा रिसर्च काय म्हणायचं, त्यांना काय नाव, स्पेशलिटी हॉस्पिटल, कसलं कसलं स्पेशलिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर. आता गंमत बघा, ही जी माहिती आहे राणा पाटलांना कुणी दिली? जे डॉक्टर अपर्णा ह्या कोण आहेत? डायरेक्टर ऑफ मेडिकल सर्व्हिस कोण आहेत? हॉस्पिटल बर, तेरणा हॉस्पिटल कुणाच्या ताब्यात आहे? ट्रस्टच्या ट्रस्टच्या. त्या ट्रस्टचे आजीवन सदस्य कोण आहेत? डॉक्टर पटेल. राणा पाटील नाहीत का? मल्हार पाटील बी आहेत की. मग तिघ जण त्या ट्रस्टचे आजीवन सदस्य असताना त्या ट्रस्टच्या अंतर्गत येणारं हॉस्पिटल आहे ते त्यांनाच माहिती देतंय. मग ती त्यांना, मग आता मला ही माहिती त्यांनाच त्यांच्याच हॉस्पिटलच्या डीननं दिली आणि मला ही माहिती राज्य सरकारनं दिली. मग कोणची माहिती खरी असेल ह्याचा अंदाज तुम्ही काढा. काल पत्रकार परिषदेमध्ये एक मिनिट, काल पत्रकार परिषदेमध्ये राणा पाटलांनी उदाहरणादाखल त्यांनी प्रयत्न केलेल्या रेल्वेच्या संदर्भामध्ये उदाहरण दिलं. त्याबाबत थोडंसं मी बोलू इच्छितो. त्यांनी काल काही गोष्टीची कबुली त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्या गोष्टीची कबुली देत असताना ते असं म्हटले की 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे मार्गाचा प्रकल्प जाहीर केला आणि 2019 मध्ये त्यांनी भूमिपूजन केलं. अशा प्रकारचं वक्तव्य काल त्यांनी स्वतः केलेलं आहे. ज्या वेळेस 2014ला एखाद्या योजनेची घोषणा होते आणि 2019ला त्याचं भूमिपूजन होतं, तर 2014 ते 19 5 वर्ष नेमकं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या रेल्वे मंत्र्यांनी, त्यांच्या पंतप्रधानांनी काय केलं त्याचं उत्तर देखील त्यांनी देणं गरजेचं आहे. त्यांनी काल असं देखील सांगितलं की उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्याच्या नंतर त्यांनी पाठपुरावा केला, त्या सरकारने 50% लोकवाटा भरण्याच्या संदर्भामधली कुठलीही कारवाई केली नाही. अशा प्रकारचं वक्तव्य देखील त्यांनी केलं. आणि ते बोलत असताना असं देखील म्हटले की 50% पैसे हे राज्य शासनानं आणि 50% पैसे हे केंद्र शासनानं खर्च करायचं ठरलं होतं. नेमकं कुणाचं ठरलं होतं हे त्यांनी सांगितलं नाही. एखादी शासकीय योजना आणायची असल्यास किंवा त्याची घोषणा ज्यावेळेस होते त्यावेळेस त्या योजनेच्या संदर्भामध्ये जे कुठलं शासन कारवाई करणार आहे त्याचा ठराव होणं अपेक्षित असतं. देवेंद्र फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस होते. जर 2014 मध्ये मोदीजींनी या प्रकल्पाची घोषणा तुळजापूरला केली होती, तर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाला एक पत्र दिलेलं आहे. पत्र आहे माझ्याकडे. हे पत्र त्यांनी दिले. हे पत्र त्यांनी 50% लोकवाटा आम्ही भरायला तयार आहोत म्हणजे राज्य शासनातर्फे असं त्यांनी पत्र दिलं. माझा त्यांना प्रश्न असा आहे की पहिलं तर 2014ला घोषणा झाली आणि 19ला पत्र दिलं,
5 वर्ष तुम्ही का गप्प बसले? 5 वर्ष राज्य शासनाने त्यावेळेसच्या काय केलं? आणि हे करत असतानाच त्याच वेळेस त्यांनी हे पत्र देण्याऐवजी जर मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र शासनाला पाठवला असता तर परत उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये राणा पाटलांना याबाबतचा पाठपुरावा करायची गरज भासली असती का? दिशाभूल कोण कुणाची करतं हे आपण सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याच वेळेस मोदीजींनी एखाद्या प्रकल्पाची घोषणा केली आहे म्हटल्यानंतर तात्काळ त्यांनी मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र शासनाला त्याच वेळेस पाठवणं अपेक्षित होतं. परंतु तसं न करता 2014 मध्ये घोषणा झाली आणि 2019 मध्ये त्यांनी केवळ फक्त एक पत्र पाठवलं आणि कुणाच्याही नुसत्या पत्राच्या आधारे केंद्र शासन कुठल्याही योजनेची अंमलबजावणी करत नाही हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांनी मंत्रिमंडळाचा ठरावच घेणं अपेक्षित होतं आणि ज्या वेळेस उद्धवजींचं सरकार आलं त्यावेळेस कोविड आला आणि कोविडमुळे कुठलाही ठराव अशा प्रकारचा घेता येत नव्हता. त्यावेळेस अनिल परब साहेब या खात्याचे मंत्री होते. त्यांनी मंत्रिमंडळाच्या ठरावासाठी टिप्पणी देखील त्या ठिकाणी दिली होती. परंतु 30 जूनला त्यावेळेस सरकार पाडण्यात आलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. म्हणून ह्या गोष्टी प्रलंबित राहिल्या. याचा खुलासा आम्ही करतोय. राणा पाटलांनी विनाकारण आम्ही किती पाठपुरावा करतोय याचं दिशाभूल जनतेमध्ये करू नये. खासदार म्हणून माझा अजून एक त्यांना प्रश्न आहे. खासदार म्हणून ज्या ज्या काही गोष्टी ओमराजे निंबाळकर यांनी करणं अपेक्षित होतं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी भूसंपादनाच्या बाबतीमध्ये केल्या होत्या. अजून एक माझा त्यांना प्रश्न आहे. 2014ला जर पंतप्रधान महोदयांनी जर ह्याची घोषणा केलेली असली आणि 2019ला जर ह्याचं भूमिपूजन केलेलं असलं तर ज्या प्रकल्पाची जमीन आपल्या ताब्यात नाही त्या प्रकल्पाचं भूमिपूजन तुम्ही का केलं ह्याचं उत्तर पहिल्यांदा तुम्ही देणं गरजेचं आहे. जनतेची दिशाभूल 2019लाच तुम्ही केलेली आहे आणि परत जनता आपल्याला कुठंतरी याबाबत प्रश्न विचारेल पण परत याबाबतचं श्रेय घेण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होतोय असा आमचा आरोप आहे. आणि हा काल राणा पाटलांची माहिती करता की खासदार जे आहे ते नौटंकी बोलबच्चींची फक्त करतायत. त्यांची कामच पद्धती सुरू आहे आणि कुठलंही काम त्यांनी 5 वर्षात केलं नाही. त्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही अशा शब्दात त्यांनी माध्यमाशी बोलताना संवाद साधला. कुणाची लायकी किती आहे ती माहिती आहे ना लोकांना. त्यांची लायकी किती आहे ती माहिती आहे. मोठ्या मोठ्या लोकांच्या हाणलेल्या पैशातून 4 कोटीच्या गाडीत फिरलं आणि नाकातल्या नाकात बोललं म्हणजे लायकी वाढत नसते. पप्पाची पप्पाच्या लाडक्याची बी लायकी ही कृतीत नसती. लायकी ही संस्कारात नसती. आणि त्यांचे काय संस्कार आहेत त्या अख्ख्या महाराष्ट्राला ना अख्ख्या देशाला माहिती आहेत. माझ्याकडे तर एक व्हिडिओ आलाय की स्वयंपाक कमी पडला म्हणून स्वयंपाकाला सुद्धा बदललेला व्हिडिओ आहे माझ्याकडे. मी सोशल मीडियावर बघितलं आत्ताच काही दिवसापूर्वी. अरे काय बोलता तुम्ही? मला वाटतंय त्यांच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर आणि ओमराजेच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर कुणाची किती लायकी आहे मला वाटतं ही जनसामान्य जनता लक्षात घेऊन येते. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं 2 नंबरचं हाणलेलं गबाळ ईडीकडे वाचवण्यासाठी शरद पवार साहेबांना गद्दारी करून गेलेली माणसं एका बाजूला आहेत. जर आम्ही बोलबच्च नौटंकी असतो ह्यांच्यासारखं हाणलेलं गबाळ असतं तर आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीत स्वच्छ व्हायला गेलो असतो. इथं भक्कमपणे ठामपणे निष्ठेनं ताकदीनं इमानदारीनं उद्धव ठाकरे साहेबाच्या मागं आम्हालाही राहता आलं नसतं जर आमचे काही वाईट कृत्य असते तर किंवा हानहानी असते त्यांच्यासारखी. तर ज्या अर्थी आम्ही प्रामाणिकपणे उभा राहिलोय त्या अर्थी आम्ही निर्मळ आहेत प्रामाणिक आहेत. आणि हे असलं मोठड बोलायचं नाही. माझं काय म्हणणं आहे त्यांना एक तुम्हाला परीक्षेला बसायच्या आधी पेपर मागताव काय? परीक्षेला बसायच्या आधी पेपर मागता का तुम्ही? मला काय म्हणायचंय मी माहिती मागवली का कुठली? तुम्ही मला कुठला प्रश्न विचारणार आहे ह्याच्या बाबतीत मी म्हणलं का मला लिखी द्या म्हणून? मी तुम्हाला म्हणलं नाही कारण तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला तर माझी उत्तर द्यायची तयारी आहे. मग तुम्ही जर प्रामाणिक आहेत तुम्ही जर निर्मळ आहेत तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी माझ्या समोर 1 to 1 डिबेटला यावं. वाटल्यास त्यांच्या सपोर्टसाठी बाकीचे जे 5 आमदार आहेत त्यांना सुद्धा घेऊन आलं तर काय हरकत नाही. मी एकटं एकुलते एक जे आमचे कैलास दादा आहेत त्यांना बघू ती जर आले तर त्यांना घेऊन येतो ती आणि आम्ही दोघंच येतो. तुम्ही 6 जण या. वाटल्यास विधान परिषदेचे सुद्धा आहेत. विक्रम काळे साहेब आहेत आपले धस साहेब आहेत अजून सतीश चव्हाण साहेब आहेत. ते सुद्धा जर ह्यांच्या ज्ञानात भर टाकायला आले तर माझी काय हरकत नाही. पण परीक्षा द्यायच्या आधी परीक्षेचा पेपर फोडा आणि मग सत्य कुठला असं हे कोण राजा हरिश्चंद्र आहे ते काय लागून गेलेले सत्यवचनी. कोण काल कोण रडत होते दिसलं की तुम्हाला?
ओमराजे चर्चेत कवाच रडला नाही. मला बापाची किंमत जरूर आहे, कारण वडील गेल्याच्या नंतर, बापाची माया गेल्याच्या नंतर काय अवस्था असती मुलाची, त्याच्या बाबतीत जर कोण रडणं म्हणत असेल तर मला वाटते त्याला त्याच्या बापाबद्दल काय किंमत वाटते ह्याच्याच बौद्धिक दिवाळखोरीचं ते उदाहरण आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत तुम्ही जाऊ नका. मी बोललो का तर माझ्या वडिलांची तुम्ही हत्या केली, माझ्या वडिलांचं छत्र तुम्ही हिरावून घेतलं आणि अतिशय क्रूर पद्धतीनं, अतिशय नीच पद्धतीनं तुम्ही केलं. मला वाटतंय कुठल्याही मुलाला त्याचे वडील हा सगळ्यात मोठा आधार असतो. वडिलांचं माझं छत्र तुम्ही हिरावून घेतलं आणि माझे वडील माझ्या कुठल्याही सुखदुःखाच्या क्षणात जेव्हा माझ्या सोबत नसतात तेव्हा कुठल्याही मुलाला आपसूक त्यांच्याबद्दल वाईट वाटणं. कोण नीच माणूस ओमराजे तुम्हाला रडवील, ओमराजे तुम्हाला दाखवील की तुमची काय परिस्थिती आहे, तुमची काय अवस्था आहे. जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाने ह्याची परिस्थिती अवस्था बघितलेली आहे आणि माझीही परिस्थिती अवस्था बघितलेली आहे. माझ्यासारखा क्षुल्लक माणूस ज्याच्याकडे कुठलाच कारखाना नाही, कुठलाच संस्था नाही, शैक्षणिक संस्था नाही, तो साधारण माणूस आज एवढ्या मोठ्या कोट्याधीश अब्जाधीश लोकांच्या ताकदीच्या विरुद्ध एकटा त्या ठिकाणी लढतोय. मला वाटतं ह्याच्यातच माझ्या पाठीमागे जनतेचा असलेला विश्वास तुमच्या सगळ्याच्या समोर दिसतो. त्यामुळं माझी अजूनही त्यांना विनंती आहे की त्यांनी 1 to 1 चर्चेला यावं, परीक्षेतला पेपर द्यावा आणि तुम्ही बेस्ट जज आहेत ना तुम्ही समोर बसलेले. मला काय म्हणायचं, आता माझं काम निर्मळ आहे म्हणून मी कधीच म्हणत नाही की तुम्ही काय विचारणार आहेत आणि काय सांगणार आहेत मला कळवा. माझं काही म्हणणं नाही, डायरेक्ट यायचं, बसायचं आणि तुम्ही सगळेजण पत्रकार बंधू आहेत. आजपर्यंत ओमराजेकडे मुलाखत घेण्यासाठी आलेल्या कुठल्या तरी पत्रकाराला ओमराजे म्हणला का की आपण थोडं प्रिपरेशन करूयात, आपण थोडी तयारी करूयात, आपण थोडं अभ्यास करूयात? ओमराजे डायरेक्ट तोफेच्या तोंडी गेला का? अरे प्रामाणिक काम आहे, कुठेही झटायला तयार आहे, बोलायला तयार आहे, जे आहे ते बोलायचंय, त्याच्यात कशाचा अभ्यास करायचा आहे. आणि माझ्या पुढचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही कधी गेलात, काय क्वेश्चन काय चर्चा काय करायची, कुठला मुद्दा विचारणार आहेत आणि त्यांनाच म्हणते. तुम्ही जर विचारला का खोचक प्रश्न, आता तुम्ही विचारलं काल पद्मसिंह पाटील 5 वर्ष खासदार होते, एकदाही तोंड का उघडलं नाही? ते जाऊ द्या. अरे ते का जाऊ द्या, ते बी सांगा ना. ओमराजे जर खासदारकीच्या काळात 71 वेळेस बोलला असेल आणि तुमचे वडील खासदार असताना एकदाही तोंड उघडलं नसेल तर ती खासदारकी तुम्हाला फक्त प्रतिष्ठेसाठी पाहिजे होती. ओमराजेनं जबाबदारी म्हणून खासदारी स्वीकारली आणि ती अतिशय ताकदीनं आणि निष्ठेनं प्रामाणिकपणे तिथं बसलेल्या सरकारच्या मंत्र्याचा कुठलाही दबाव न जुगारता आपण ज्यांच्यासाठी त्या सभागृहात गेलोय, ज्या शेतकऱ्यासाठी गेलोय, ज्या समाजासाठी गेलोय, ज्या सर्वसामान्य माणसासाठी गेलोय, त्या समाजाचे, त्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मी अतिशय ताकदीनं मांडले. शेतकऱ्याच्या बाबतीतला, शेतकऱ्याचे भाव पाडण्याच्या बाबतीतला जो प्रश्न असेल, शेतकऱ्यानं उत्पादित केलेला सोयाबीनचा भाव पाडायचा जो प्रकार असेल, सोयाबीन, त्याचबरोबर कांद्याचं उत्पादन झालं की कांद्यावर निर्यात बंदी करायची, कांदा 60 रुपयाला गेला की निर्यात बंदी, टोमॅटो 200ला गेला की टोमॅटो आयात. मला वाटतंय दुधाचा भाव 22 रुपये लिटर आणि बिस्लेरी बाटलीचा भाव 20 रुपये लिटर. म्हणजे सगळं जे काय आहे ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आणायचं काम केंद्र सरकार करत असेल तर त्या विषयावर बोलणारा संसदेतला ताकदीनं मला वाटतं ओमराजे हाच खासदार आहे, तेही कुठल्या सरकारच्या बापाला न घाबरता. एवढंच नाही, नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प हाती घ्या, माझ्या शेतकऱ्याला पाणी द्या. का नुसते हायवे करून उन्नती होणार नाही, नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प केला आणि माझ्या शेतकऱ्याला जर शाश्वत पाणी मिळालं तर माझा शेतकरी सुद्धा त्याच्या माध्यमातून प्रगती करू शकतो. हे सांगणाराही ओमराजे खासदार आहे. मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आरक्षणाच्या संदर्भात, त्यावेळेस तामिळनाडू सरकारचं आरक्षण 50% पुढे गेल्याच्या नंतर सुद्धा, म्हणजे 78% गेल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीतलं सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केल्यामुळं जर तामिळनाडू सरकारचं आरक्षण 50%ची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा टिकू शकत असेल तर त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत आताच्या केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी. जी कारवाई तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केली होती तीच कारवाई महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत करावी आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण टिकवावं ही मागणी करणारा सुद्धा ओमराजेच एकमेव खासदार होता. त्याच्यानंतर ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय संसदेत आला तर 50%ची मर्यादा वाढवायचा अधिकार संसदेला आहे. संसदेनं 50%ची आरक्षणाचा कायदा त्या ठिकाणी मर्यादा वाढवावी
आणि जो ओबीसी मराठा वाद तुम्ही पेटवायचं पाप करताय तो पेटवू नये हे सांगणारा पण ओमराजेच त्या ठिकाणी खासदार होता. आज आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की मी लिंगायत समाज 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांना मानणारा अन्वयी आहे. त्यांनी मागणी करत होते कायमस्वरूपी की लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या. मला वाटतं ही मागणी करणारा पण हा एकमेव ओमराजेच त्या ठिकाणी खासदार आहे. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे विषय ताकदीनं मांडणारा पण ओमराजेच त्या ठिकाणी खासदार आहे. मी लोकसभेत सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल 71 वेळेस बोललो असेल तर त्यांचे वडील 5 वर्ष खासदार असताना एकदाही बोलले नाहीत. ह्याच्याहून हे सिद्ध होतं की ह्या कुटुंबाला पद फक्त प्रतिष्ठेसाठी पाहिजेत. ओमराजेला हे पद प्रतिष्ठेसाठी नको आहे. ओमराजे 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून जबाबदारीने हे पद स्वीकारतोय. त्यांनी एक मुख्य आव्हान त्याच्यामध्ये सांगतो. केलेलं आहे का की तेरणा संदर्भातलं धाराशिवला मंजूर झालेले पुरावे तुम्ही द्यावे. पुरावे जर अहो बालाजी निरपळ साहेब, सरकार जेव्हा मेडिकल कॉलेज द्यायचा निर्णय करतं तेव्हा त्या सरकारकडे प्रस्ताव जातो आधी का डायरेक्ट मेडिकल कॉलेज मंजूर करून टाकतंय? होय बालाजीराव, एखादं मेडिकल काय होते पहिल्यांदा कोंबडा मला सांगा की पहिल्यांदा प्रस्ताव जातो सरकारकडे की अमुक अमुक ठिकाणी आम्हाला मेडिकल कॉलेजसाठी मान्यता द्या, असंच होतं ना. मग मेडिकल कॉलेजसाठी मान्यता घेण्यासाठी जो प्रस्ताव गेला तो पद्मसिंह पाटलांनी मुंबई इथल्या नेरूळचा का दिला, धाराशिवचा का दिला नाही, हा माझा सवाल आहे. सरकार तर असं म्हणत नव्हतं की काय बी करा डॉक्टर साहेब पण मुंबईतच करा, असं म्हणत होतं का सरकार? आणि मला काय म्हणायचंय, मंत्रिमंडळातले ते एक जबाबदार सदस्य होते. त्यांना जर वाटलं असतं की आपण आपल्या मतदारसंघासाठी, जसं आम्हाला वाटलं, आम्ही उद्धव ठाकरे साहेबाच्या काळात कॉलेज मंजूर करून घेतलं, 100% शासनाच्या मालकीचं करून घेतलं आणि धाराशिवला केलं. आम्हाला जसं वाटलं तसं मंत्री असणाऱ्या पद्मसिंह पाटलांना वाटलं असतं तर प्रस्ताव नेरूळचा द्यायच्या ऐवजी कुठला दिला असता? ओ बालाजीराव, धाराशिवचा दिला असता. आणि मला वाटतंय लग्न जमवत असताना आधी पाहुणेहून जावं लागतंय. होय, पाहुणेहून जावं लागतं का नाही? मग पाहुणेहून जाताना म्हणजे माझा मुद्दा लक्षात आला का आपल्या? प्रस्तावच दिला नाही धाराशिवचा. प्रस्ताव कुठला दिला? धाराशिवला जागा नव्हती का? धाराशिवला माणसं राहत नव्हते का? धाराशिवला वैद्यकीय सुविधा जास्त होत्या का? त्यांना वाटलं धाराशिवची लोक चट लातूरला जातील, नाहीतर आंबेजोगाईला जातील, नाहीतर सोलापूरला जातील, पण जास्त कॉलेजची गरज मुंबईतल्या लोकांना आहे. त्यांची सोय त्याने आधी बघितली. खरं आहे ना? राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाची ओपन भूमिका आहे. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचे नेते, देशाचे नेते, शेतकऱ्याचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबच या आघाडीचं नेतृत्व करतायत. त्याच्यामुळे इथं भूमिका वेगळी असायचं काय कारण नाही. सगळेजण तन मन धनानी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांना निवडून आणणार. आणि आत्ता जी राणा पाटलाच्या ह्या 2-3 दिवसामध्ये जी वक्तव्य चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचं कारण सांगतो, कारण कुणालाही बायकोचा पराभव सहन होत नाही आणि पराभवाची चाहूल लागल्यामुळं राणा पाटील उद्विग्न झालेत. त्यांना भविष्यात संध्याकाळचं जेवण मिळतंय का नाही याची शंका असल्यामुळं ते करायला उठक पटक. अडचण आहे त्यांची राणा. सगळ्यात महत्वाचं ह्यांचीच बौद्धिक दिवाळखोरी आहे. आता माझ्या फोननं काय काय झालं ते सांगतो. बरं झालं विचारलं ती. ह्यांच्या 45 वर्षाच्या मंत्रिपदाच्या सगळ्या कारभारामुळं हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत गेला, हे तर मान्य आहे की त्यांना? मान्य आहे का नाही? आणि हे श्रीमंत खासदाराच्या यादीत वर गेले, हे तर मान्य आहे की त्यांना? मग मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटलाला झाला? उघड आहे, पद्मसिंह पाटील कुटुंबाला झाला. आता माझ्या फोननं काय होतंय ती सांगतो. माझ्या फोननं एखादा पेशंट दवाखान्यात ऍडमिट असतो, त्याचं बिल डॉक्टर 30,000 रुपये करतंय, त्या बिचाऱ्याच्या खिशात 20,000 रुपयेच असते. ती 20,000 रुपये असल्याच्या नंतर त्या बिचाराला आठवण होती ओमराजेची, खासदार असणाऱ्या ओमराजेची. का? की ओमराजे आपल्याला ह्या अडचणीतनं बाहेर काढू शकेल हा विश्वास आहे.
ती बिचारा मला फोन करते, डॉक्टरचा नंबर देते. मी डॉक्टरला विनंती करतो, साहेब माणूस गरीब आहे, तुमचं बिल 30,000 रुपये जरी झालं असेल तर त्याच्याकडे 20,000 रुपयेच आहेत, तुम्ही 10,000 रुपये त्याला सूट द्या. मला वाटतं मी सांगितल्याच्या नंतर त्या माणसाचे 10,000 रुपये कमी होते. तो माणूस नीट होऊन त्या दवाखान्यातून बाहेर पडतो. मला वाटतं ती माणूस माझा कधीही आयुष्यभर ओमराजेला विसरू शकत नाही. माझी एक भगिनी सकाळी नीटची परीक्षा द्यायला पुण्याला चालली होती. 3:30 वाजता मोहोळजवळ तिची एसटी खराब झाली. मला सांगा 3:30 वाजता त्या माझ्या बहिणीला मलाच फोन लावावा का वाटला असेल? माझ्याऐवजी मल्हार पाटलाला किंवा राणा पाटलाला का फोन लावू वाटला नसेल? कारण त्यांना माहिती आहे जिथं काम होतंय तिथं माणूस शोधतंय, जिथून मार्ग निघेल तिथं माणूस प्रयत्न करतंय, आणि जी माणूस आपला वाटतंय त्या माणसाकडे माणूस प्रयत्न करतंय. त्या भगिनीनं मला फोन लावला. मोहोळला आमचे राहुल भैया मोठेंचे मेहुणे त्या ठिकाणी राहतात, कचरे म्हणून. त्यांना विनंती केली. त्या माझ्या बहिणीला एक 4 चाकी गाडी करून तिला नीटच्या परीक्षेला वेळेत पोहोचवलं. ती माझी बहीण कधी मला विसरेल का हो? आता माझ्या फोनवर जर इतकाच आक्षेप आहे, तुम्ही माझ्या कामाला हिनवता. मी माझं कुठलं रेकॉर्डिंग टाकलेलं नाही. मी केलेली कामं सांगितलीत. का सांगितलेत? साहेब मी 24 तास जनतेच्या संपर्कात राहतो. माझा कुठलाही उद्योग व्यवसाय नाही तुमच्यासारखा की बाकीचे काम धंदे करून प्रतिष्ठेसाठी घेतलेला विपद समजत नाही. मी माझा 24 तासातला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी देतो, सामान्य लोकांसाठी देतो, त्यांची कामं करतो. म्हणून सामान्य लोकच माझी प्रचारक झालेत आपल्या माहितीसाठी. आणि येड्या बाबळीचं उत्पन्न घेणाऱ्या माणसाला शेतातला डीपी जळाल्याच्या नंतर त्या डीपीची काय धग असती हे कधी कळणार नाही, आणि डीपी मिळाल्यावर काय आनंद होतो हे पण कधी कळणार नाही. त्याच्यामुळं त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा विचार करावा तेवढा कमी आहे. आता मला तुम्हाला उलट प्रश्न असा करायचा आहे की मतदान घेत असताना तुम्हाला ड्रायव्हरचंही मत लागतंय का नाही? खासदारकीला लागतंय का नाही? का ड्रायव्हरचं नको म्हणता तुम्ही? मतदान घेत असताना तुम्हाला गरीब माणसाचं, झोपडीत राहणाऱ्या माणसाचं मत लागतंय का नाही? का त्याला म्हणता तुम्ही नको नको, गरीब आहे, हे काय काम माझं आहे का? हे तर राज्याचं काम आहे, हे तर ग्रामपंचायतचं काम आहे, हे काम कोण करायचं? अरे ओमराजेला जर त्या मताची गरज असेल तर त्याची अडचण सुद्धा ओमराजेची अडचण आहे असं समजून ओमराजेनं काम केलंय. तुम्ही मला हिनवताना एखाद्या, अरे तुमचीच गाडी घेऊन गेला आणि एखाद्या अतिशय दुर्मिळ अशा रस्त्यात तुमची गाडी बंद पडली, तुमच्या गाडीत जॅक नाही. मला वाटतंय अशा परिस्थितीत तुम्ही काय करचाल? तुम्ही तुमच्या जवळच्या वाटणाऱ्या माणसाला फोन करचाल आणि प्रयत्न करचाल की माझी अडचणीतून सुटका कशी होईल. त्या साधारण ड्रायव्हरला ती जवळचा माणूस त्यांच्या जिल्ह्याचा खासदार वाटत असेल तर मला वाटतं हा विश्वास त्या सामान्य माणसाच्या मनात ह्या ओमराजेने निर्माण केलाय. आणि ह्याला जर कोण हिणवून बोलत असेल तर त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची करावी तेवढी चर्चा कमी आहे. आणि भाई तुम्ही फार चांगल्या माणसाचा प्रश्न मला विचारलात. त्याच माणसाचं पहिल्या दिवशी वक्तव्य होतं, त्यांच्या आईसाहेबांचं वक्तव्य होतं, भगवंताच्या पायरीहून राष्ट्रवादीत प्रवेश केल्या केल्या. काय वक्तव्य होतं? त्यांना विचारलं की आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलाय, मग तुमचं पक्ष वाढवण्याच्या बाबतीत धोरण काय? त्या म्हणल्या मी कशाला पक्ष वाढवू, माझा नवरा तिकडे भारतीय जनता पार्टीत आहे, पक्ष वाढवायच्या बिडवायच्या भानगडीत काय मी पडत? मला वाटतं अजितदादाने सुद्धा कपाळावर धोंडा आणून घेतला असेल. हे झालं, हे काय कमी होतं काय की? म्हणून मला वाटतं मल्हार पाटलांचं, ज्यांचं तुम्ही आता फार कौतुकानं प्रश्न मला विचारत होता की काय झालं, त्यांना म्हणावं उगत दम काढ म्हणावं, 7 तारखेचं मतदान होते आणि 4 तारखेच्या मतमोजणीला या म्हणावं, सामच्यान पळ्याच तयार आहेत म्हणावं, तुम्हाला बघा काय होतंय ते. तुम्हाला त्याची काळजी करायचं कारण नाही. एक 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 जरा थांब, सगळं बोलतो आधी. ह्या तर प्रश्नाचं उत्तर देऊ दे की. घेतो थांबा. आता माझं तरी प्रश्न संपू दे, मी उत्तर दिल्यावर उचला की देवीदास पाठक साहेब. मला तुमची पोटतिडी कळती. मला आपला विषय असा आहे, कुठं होता आपण? ऐका पुन्हा पुढच्या मुद्द्यावर ते गेले. कुठल्या मुद्द्यावर गेले? थांबा, कुठल्या मुद्द्यावर गेले मला सांगा. आता त्यांचं वक्तव्य होतं आमच्या रक्तात काय आहे सांगा की. राष्ट्रवादी. हृदयात काय आहे? भाजप. चूक त्याची नाही, लेकराची नाही, लेकराची चूक नाही. आणि त्यानं काय करावं? वडील त्याचा बिचारा भारतीय जनता पार्टीत आहे आणि त्यांच्या आईसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहे. त्याच्यामुळे असा लोचा होणं साहजिक आहे. त्या बिचारीची चूकच नाही काय. त्यामुळं त्यानं जे म्हणलं ते बरोबर आहे की बाबा माझ्या हृदयात राष्ट्रवादी आहे. हृदयात नाही, चुकलं काय की माझं रक्तात राष्ट्रवादी आहे आणि हृदयात भाजप आहे. मग मी त्यांना एवढीच विनंती केली
की आपल्या आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा एखादा पक्ष बदलायला काही हरकत नाही. आणि तो पक्ष बदलायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या कुठल्या ना कुठल्या आवायात तो पक्ष घालून घेणं कर्मप्राप्त आहे. आणि म्हणून त्यांना मी विनंती केली की तुमच्या किडनीमध्ये जर मनसे घातलं आणि शिंदेगड जर लिव्हरमध्ये गेलं तर मला वाटतंय रात्रीतनं आईवडिलांसारखा अजून कुठल्या पक्षात जर संधी मिळत असेल तर पक्ष बदलायला तुम्ही सुद्धा मोकळं व्हाचाल, त्याच्यात काही शंका नाही. आणि मला वाटतंय महायुती राज्याच्या स्तरावर झालेली आपण बघितली असेल, पण कुटुंबाच्या स्तरावर महायुती झालेली फक्त धाराशिवचंच उदाहरण आहे. ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? मला वाटतं हा विषय आहे. त्या प्रत्येक गोष्टीकडं बघत असताना आपण एका चांगल्या भावनेतनं बघणं अपेक्षित आहे. स्वतः आपण वाईट कृत्य करायचं, स्वतः आपण आपल्या कुटुंबात सत्ता राहावी म्हणून सत्ता पिपासू वृत्तीनं कुठल्याही पार्टीत जायचं, कुठल्याही पार्टीला सोडचिठ्ठी द्यायची, कुठल्याही पार्टीचं चिन्ह घालून यायचं आणि मग आम्हाला इथं शहाणपण शिकवायचं. मला वाटते स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं सत्तांतर कधीही सामान्य जनता मान्य करत नसती. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही कुठल्याही पक्षात जर उड्या मारत असाल तर सामान्य जनतेला ते कधीही आवडत नसते. सामान्य जनता ह्याचा जाप येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही. आता पाठक साहेब तुमचा प्रश्न विचारा. जय श्रीराम म्हणून नोकरी लागली का असं तुम्ही जे म्हणलात तर त्याचा अर्थ फक्त जय श्रीरामवर विश्वास नाही किंवा तुम्ही जे टिंगल आता सगळ्यात महत्वाचं पाठक साहेब माझं नाव काय हो? माझं नाव काय? नाही नाही, मी प्रश्नाचं उत्तर देतोय. मला 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 आता मला बोलू द्या. तुमचा प्रश्न विचारला. मी काय म्हणतो, प्रभू श्रीराम हे एकवचनी होते. प्रभू श्रीरामांनी वचन पाळण्यासाठी 14 वर्ष वनवास भोगला. किती वर्ष? 14 वर्ष. का? दिलेलं वचन तुटू नये म्हणून. ज्या प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन काही मंडळी सत्तेत आली त्या मंडळींनी प्रभू श्रीरामाचा आदर्श पाळणं गरजेचं होतं का मोडणं गरजेचं होतं? मग ह्याच मंडळींनी 2014ला घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न 2022ला दुप्पट करू. झालं साहेब दुप्पट? झालं का दुप्पट? तुम्ही शेतकऱ्याची जाऊन माहिती घ्या. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन 4,000 विकायला त्याला भाग पाडलं जातं. 700 रुपयानं होणारं नांगरण जे होतं 2014ला ते आज 2200 रुपयानं त्या ठिकाणी नांगरण होतंय. तुम्ही विचारा शेतकऱ्याची अवस्था. डीएपीचं पोतं 600 रुपयानं मिळायचं, आज 1600 रुपयानं मिळतंय. विचारा त्या शेतकऱ्याची परिस्थिती. पाठक साहेब, उत्पादन खर्च दुप्पट झाला आणि उत्पन्न आहे तिथंच राहिलं. म्हणजे अक्षरशः शेतकरी शेती हा विषय करत असताना आत्महत्याच्या दारात त्याला ढकलायचं काम सरकारच्या नीतीनं केलं. पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं जाते, सोयाबीन आयात केली जाते. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन तुम्ही 4,500 रुपयाला आणता, क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान करता. एका एकरात आपल्याकडे साधारणतः 5 क्विंटल जरी सोयाबीन म्हणलं तर साहेब 30,000 रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी एका एकरात होतंय. मला सांगा, 5 एकरच्या शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपयाचं नुकसान पडलेल्या सोयाबीनच्या भावामुळे झालं. शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही, पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झाला. मग हे सरकार दिलेलं वचन पाळतंय का मोडतंय? आणि दिलेलं वचन जर सरकार मोडत असेल तर तो रामाचा सन्मान आहे का अपमान आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही शोधणं गरजेचं आहे. क्रमांक 2, ह्याच सरकारनं त्या ठिकाणी घोषणा केली होती की आम्ही प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ. मला पाठक साहेब विचारायचंय की ह्या सरकारनं वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जो महाराष्ट्रात आला होता तो प्रकल्प गुजरातला का नेला? तो प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर 2 लाख माझ्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता. 2 लाख महाराष्ट्रांचा युवकांचा रोजगार जो बुडाला ह्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारायचा का नाही? मी प्रभू श्रीरामाचा प्रचंड आदर करतो. माझं नाव ओम आहे. ओम नाव हिंदू धर्मातल्या हिंदू धर्माचं आचरण करणाऱ्या माणसातच त्या ठिकाणी ठेवलं जातं. माझ्या मुलाचं नाव रघुवीर आहे आणि मला वाटतं हिंदू धर्मात सगळ्यात बापाला प्रिय गोष्ट कुठली असती तर मला वाटतं पोटचं लिकरू. त्याचं नाव जर मी रघुवीर ठेवत असेल तर त्याच्या बाबतीत कुणाकडनं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट घ्यायची मला आवश्यकता नाही. मी फक्त आठवण करून दिली की तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेता आणि वचनं मोडता. हे तुमचं आचरण प्रभू श्रीरामाच्या व्यवहाराशी सुसंगत नाहीये. नाव रामाचं घ्यायचं आणि वागणं रावणासारखं असेल तर मला वाटतं तिथं प्रश्नचिन्ह उपस्थित करणं माझं कर्तव्य आहे. मी फक्त प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आज मला तुम्ही सांगा, मी असाही फोटो बघितलाय पाठक साहेब की राम मंदिराकडे नेत असताना लहान मुलाला हाताला धरून एक गृहस्थ त्या ठिकाणी मंदिराकडे घेऊन जात होते आणि तो लहान मुलगा म्हणजे प्रभू श्रीराम होते. मला वाटतंय प्रभू श्रीरामाच्या उंचीपेक्षा जर आपण आपली उंची मोठी दाखवत असू तर नेमका अपमान कोण करतंय ह्याचं विवेचन सुद्धा मला वाटतंय सामान्य लोकांनी करणं गरजेचं आहे. मी माझ्या आणि काय
प्रत्येक वेळेस त्या ट्रॅपमध्ये अडकवायचं, प्रत्येक वेळेस तिथंच न्यायचं. साहेब, प्रभू श्रीरामाचा देवावर माझा प्रचंड विश्वास आहे. आणि तुमच्या माहितीसाठी त्या दैविक शक्तीमुळं, ती दैविक शक्ती सुद्धा कुणाला मानते? ज्याची कर्म चांगली असतात ती. ज्या माणसाची कर्म चांगली असते त्याला यश मिळतंय. ज्या माणसाची कर्म वाईट असते त्याला परमेश्वर कुठल्याही परिस्थितीत यश मिळवू देत नाही. त्यामुळं देवाला मानणारा मी आहे. त्याच्या बाबतीत कुणी माझं विवेचन करायची गरज नाही आणि कुणी मला हिंदुत्वाचं सर्टिफिकेटही द्यायची गरज नाही. कारण हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी सैनिक आहे. हा, पण आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी हृदयात राम आणि हाताला काम. आणि तुम्ही दिलेलं वचन, तुम्ही सांगितलं भाई और बहनो महंगाई हम कर देंगे कम. झाली का साहेब? वचन मोडलं का नाही? आज 60 रुपयाचं डिझेल तुम्ही 97 रुपये लिटरनं विकता, 70 रुपयाचं पेट्रोल तुम्ही 108 रुपये लिटरनं विकता, 400 रुपयाचं सिलेंडर तुम्ही 1100 रुपयानं विकता. महागाई वाढवता आणि परत तुम्ही म्हणता की महागाई कमी झाली का नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारता. मला तुमच्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून विचारायचं आहे, 2022ला सगळ्या लोकांना, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना घरकुलं मिळणार होती, प्रत्येकाला छप्पर मिळणार होतं. ही घोषणा सुद्धा मला वाटतं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारची आहे. आज तुम्ही गावोगाव जाऊन सर्वे करा, अजून सुद्धा 800 घरं मंजूर आहेत, 900 घरकुलं मंजूर आहेत. त्याच्यापैकी 100 घरकुलं सुद्धा झालेली नाहीत. 700च्या 700 लोक स्वतःच्या घरा वाचून, हक्काच्या घरा वाचून वंचित आहे. मग तुम्ही दिलेलं वचन 2022चं मोडलं असेल, तुम्ही जर वचन पाळलं नसेल, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात जर अंतर पडलं असेल, तर हे लोकांच्या समोर आणून देणं मला वाटतंय प्रभू श्रीरामानं सांगितलेल्या कर्तव्यापैकी एक प्रामाणिक कर्तव्य आहे. आणि मी हा भागाचा खासदार म्हणून ते कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलंय. त्यामुळे प्रभू श्रीरामाचे त्या ठिकाणी आशीर्वाद सुद्धा निश्चित माझ्या पाठीशी राहतील. फेब्रुवारी 2023 मध्ये तुम्हाला 13 हॉस्पिटलची माहिती मिळाली. मग तुम्ही या 14 महिने झाली माहिती घेऊन तुम्ही पुढे तक्रारी किंवा चौकशी मागणी केली का? जिथं करायची तिथं केली. अजून बरीच माहिती आहे. आता टप्प्याटप्प्यानं येईल. आता एक लक्षात घ्या, माहिती आली मी गप्प होतो. मी कधी बाहेर काढली? तुम्ही दावा केला की आम्ही मोफत ऑपरेशन करतो. पहिल्यांदा मल्हार पाटलाचं भाषण आहे का तुम्ही पहिल्यांदा दावा केला. ही माहिती काढली होती, माझी द्यायची इच्छा नव्हती, मी शांतच बसलो होतो. जेव्हा तुम्ही खोटा दावा केला की आम्ही लोकांचे मोफत ऑपरेशन करतो, त्यावेळेस ही माहिती बाहेर काढली मी. तुमच्या प्रश्नाला हेच उत्तर आहे की त्यांनी क्रिया दिल्याच्या नंतर त्याला दिलेली ही प्रतिक्रिया आहे. ते म्हणतात त्यांच्या काळात न बोलताही काम जास्त झाली, खासदारीच्या काळात तुम्ही बोलताही काम कमी झालं. मग काय झालं ती सांगा की. ही काय लपून छपून करायची गोष्ट आहे का? तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात. तुम्ही सार्वजनिक जीवनात असल्याच्या नंतर तुमचं प्रत्येक कार्य हे सार्वजनिक असलं पाहिजे. काम करा. अरे, आणि मला वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्याच्या नंतर दुसऱ्यांनी केलेली कामं सुद्धा स्वतः सांगायची इतकी उत्तर ओढ त्यांना लागलेली असती. त्याच्यामुळं त्यांनी केलेली स्वतःची कामं ते न सांगता झाकून ठेवतील असं काही समजायचं कारण नाहीये. आणि मला काय म्हणायचंय, काम केलंय तर काय सांगायला हरकत आहे साहेब. आपण सार्वजनिक जीवनात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्या माझ्या 5 आमदारांना विरोधातल्या, माझ्या सगळ्या प्रतिस्पर्धींना जर माझा फोन इतका क्षुल्लक वाटतोय तर त्या फोनवरच भाषण का चालू आहे? का चालू आहेत भाषण? समजा ते फोन इतकं क्षुल्लक आहे, ते काम इतकं चिल्लर आहे की तुमचा साधा कार्यकर्ता सुद्धा करतो. आता तर मी आज एका आमदार महोदयाचं बघितलं की स्वतः फोनवर कसे बोलतात ही त्याचं रेकॉर्डिंग पाठवायला लागलेत. मग ह्याचा अर्थ फोन हे प्रभावी आहे, फोन हे प्रभावी अस्त्र आहे आणि माझा बाण बरोबर नियमाला लागलेला आहे. त्यामुळे मी काही काळजी करायचं कारण नाही. ज्याच्यावर मी लागलाय त्यानं त्याचा वेध घ्यावा. आणि काम, मी काय फक्त निवडणूक आल्या म्हणून 4 दिवस फोन उचललेले नाहीत बांधवानो. मी 5 वर्ष अखंडपणे फोन उचलत आलोय. 5 वर्ष लोकांची सेवा केली आहे. आज मला काम करणारा त्या सामान्य माणूस माझा प्रत्येक गाव खेळत आहे. भले एखादा कार्यकर्ता त्या गावात तयार नसेल, पण ज्या माणसानं कधीही राजकारणात भाग घेतला नाही असा सामान्य माणूस माझा कार्यकर्ता बनून प्रत्येक गाव खेड्यात त्या ठिकाणी तयार आहे. आणि मला वाटतं त्यांचं दुखणंच नेमकं तिथं आहे. आज त्या आमदार महोदयांना सुद्धा प्रत्येक जण सांगतंय की साहेब काय बी असलं तर तुमच्या वेळेस बघू, पण खासदारकीला आम्ही ओमराजे सोडून कुणालाही मतदान करणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, कालच्या रॅलीचं जे अक्राळ विक्राळ रूप दाखवलं गेलं, बघितलं का नाही तुम्ही? त्या रॅलीचा भांडा कसा फुटला मला सांगा. त्यांच्या रॅलीत आलेला माणूस, त्यांच्या रॅलीत हलगी वाजवणारा माणूस, जरा थांबवून दाखवा जा शिकती कुठं आहे, काढा जरा ती. नाही बघा अजून एकदा. आता तसं बघितलं नाही म्हणायचं, आता बघायचं. शरद पवारचा
आता मला सांगा माणूस कुणाचा आहे? ते कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे राष्ट्रवादी. अहो कसं झालंय साहेब तुम्हाला माहित आहे का, शरद पवारची राष्ट्रवादी आहे का, ही खंदारी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची, आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का, ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे. हा सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी. मग ही बाण बी आला ना चोरून दिली साहेब, बाण बी चोरून नेलं का. शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब. मग शिंदे सरकार म्हणते की आमची हे नाही, शिंदे सरकार काय बी म्हणेल. पुढं महत्वाचं. ठाकरेची शिवसेना आहे, मग ठाकरे साहेबाची आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे. मग महाविकास आघाडी का नाही, आमच्याकडे इतर ओमराजे चालला पाहिजे. डांगडिंग नाही तसली. हा ओमराजे चालणार, लय मताने येणार आहे, वाघ आहे ती. अहो नुसता साधा फोन जर केला, मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलताय ती. मोटरसायकल हा मग ओमराजे चालणार आहे इथं. मग दोघं 50-500 रुपये हजेरीने माणसं आणलेली आहे ती. ही महत्वाचं आहे. काय काय दाखवतोय हो, काय दर्शवतंय? ही दर्शवतंय काय की प्रचंड जनशक्तीचा वापर करून सुद्धा लोक त्यांचं ऐकायला तयार नाहीत. आणि जी माणूस म्हणतंय ना फोन उचलल्यावर काय होतंय, त्या माणसासाठी बोलती प्रतिक्रिया काय लय फार सांगायची गरज नाही. आता आपण हे म्हटले की माझा नेम बरोबर लागलाय, मग आपला नेम आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर होता का? माझा नेम कुणावरच नव्हता. मग आता आपण आपलं काम खरं आहे. कसं असतंय काम? नाही, माझा नेम बरोबर लागलाय म्हणजे का हे का? नाही, ऐका. ह्या लोकांना फोनची मार्केटिंग करायची गरज का पडावी? जर फोननं काहीच होत नसेल, ओमराजे शुल्लक कार्यकर्ता आहे, ओमराजेच्या फोननं काहीच होत नाही साहेब. फोन 1 दिवस उचलणं ठीक आहे, 2 दिवस उचलणं ठीक आहे. मी 5 वर्ष उचललेत, 5 वर्ष, आणि 5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे उचललेत. आणि 5 वर्षातल्या लोकांचा जो काही संपर्क झालाय ना, मी जर आकडेवारी काढली तर तो संपर्क किमान 10-20 लाख लोकांपर्यंत जाईल. आज कुठलाही उमेदवार जरी आला तरी 10-20 लाख लोकांचं कामं 18 दिवसात करणं त्याच्यानं शक्य नाही. ती कामं मी केलेत आणि माझे प्रचारक ते आहेत आणि त्याच्यासाठी वेळ दिलाय. कारण माझी कुठली ट्रस्ट नाही, माझा कुठला मोठा लट कारखाना नाही की त्याचा कारभार बघून जर टाइम भेटला तर आपल्याला लोकांना वेळ द्यायचा आहे. माझा 24 तास मधला 24 तास वेळ लोकांसाठी आहे, मी दिलेला आहे आणि त्याची ही पावती आहे. आणि एक महत्वाची सूचना आहे, आदरणीय दिनांक 24/4/2024 रोजी वेगळं घ्या जरा. तुळजापूर तुळजाभवानी पुण्यनगरीमध्ये देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे येत आहेत. सायंकाळी 6 वाजता त्यांची सभा आयोजित केलेली आहे आणि 24 तारखेला बुधवारी बसस्टँडच्या समोरच्या रोडला बाजूलाच एकदम तुळजापूर भवानी चौक ते आंबेडकर पुतळा. आणि ह्या सभेच्याच अनुषंगानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारी जी इथली सामान्य जनता आहे, सामान्य लोक आहेत, ज्यांना या पक्षफुटीच्या नंतर बळकावलेले पक्ष, चोरलेले पक्ष, अतिशय नीच पातळीचं केलं गेलेलं राजकारण, ह्याच्या बाबतीत तीव्र संताप आहे. माझं आव्हान आहे की मला वाटतंय इतकं वय झाल्याच्या नंतर सुद्धा संघर्षाला तयार असणारा शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व मला वाटतं आमच्यासारख्या सुद्धा माणसाला त्या ठिकाणी एक प्रकारची प्रेरणा देते, स्फूर्ती देते. माझं तमाम धाराशिव जिल्ह्यातील, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक प्रामाणिक माणसाला, प्रत्येक इमानदार माणसाला, निष्ठावंत माणसाला माझं आव्हान आहे की उद्याच्या 24 तारखेला होणाऱ्या पवार साहेबांच्या सभेसाठी मोठ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी ठीक 6 वाजता